हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो लॉ सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 27 मार्च हा आपला ऍप्लिकेशनचा शेवटचा दिवस होता आणि सीईटी सेलने 3 दिवसाचं एक्स्ट्रा एक्सटेन्शन आपल्याला दिलं होतं, ज्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म आता सबमिट केलेले आहेत. तर हे फॉर्म सबमिट करताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या फील्ड्समध्ये इथे चुका झालेल्या आहेत. तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी 2 वे सीईटी सेलने दिले आहेत. पहिला जो वे आहे तो म्हणजे हेल्प डेस्कला तुम्ही तिकीट रेज करून काही करेक्शन्स जे आहेत सुरुवातीला करू शकत होता, पण आता सीईटी सेलने एडिट फॅसिलिटी जी आहे ती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म मध्ये चुका केल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी एडिट करणं म्हणजेच ते फॉर्म जे आहे ते मॉडिफाय करणं शक्य आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. या क्रॅश कोर्सची जी बॅच आहे ती 31 मार्च 2025 पासून आम्ही सुरू करणार आहोत. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू दिले जाणार आहेत. तुमची एक्झामच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण तयारी या कोर्समध्ये करून घेतली जाईल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही या एक्झामसाठी स्टडी करायला सुरुवात केली नसेल तर नक्कीच या क्रॅश कोर्समध्ये तुमची कंप्लीट तयारी एक्झामच्या दृष्टिकोनातून आम्ही करून घेणार आहोत. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो, लवकरात लवकर या कोर्सला जॉईन करा आणि सीईटी एक्झाम क्रॅक करण्याच्या तयारीला लागा. तर आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जर गेलो तर इथे आपल्याला नोटिफिकेशन दिसत आहेत. नोटिफिकेशन मध्ये पहिलंच जे नोटिफिकेशन आहे जे आज दुपारी आलंय त्याच्यामध्ये आपण जर ओपन करून ते नोटिफिकेशन पाहिलं तर इथे स्पष्ट विषय दिला आपल्याला की एडिट फॅसिलिटी टू द कॅन्डिडेट रजिस्टर्ड फॉर द LLB 3 इयर्स अँड LLB 5 इयर सीईटी 2025. म्हणजे आपल्यासाठी एडिट फॅसिलिटी आता अवेलेबल करून दिलेली आहे सीईटी सेलने, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे फॉर्म आहे ते आता मॉडिफाय करू शकता. इथे आपल्याला दिलंय पहा, कॅन्डिडेट्स हॅव कम्प्लिटेड द रजिस्ट्रेशन अँड फिल्ड द सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटली फॉर द कोर्सेस 3 इयर अँड 5 इयर्स CET 2025 and have paid the registration fee as per the schedule. However, it is observed from the email received from the candidates and few candidates have made various types of minor mistakes while filling the application form and have requested this office to correct the details by visiting the office. Accordingly, considering the request of the said candidates, the candidates are being given an opportunity to change the details mentioned below in the application form. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्ममध्ये चुका केल्या आहेत आणि त्या चुकांच्या संदर्भात सीईटी सेलला मेल केलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या ऑफिसला भेटी दिलेल्या आहेत. तर त्यासाठी सीईटी सेलने आता एडिट फॅसिलिटी जी आहे ती अवेलेबल करून दिली आहे. तर या फॅसिलिटीमध्ये कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्या नावामध्ये करेक्शन करू शकतात. जर कोणाची डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर त्याच्यामध्ये करेक्शन होऊ शकतं. फोटोग्राफ तुम्ही चेंज करू शकता, सिग्नेचरमध्ये चेंजेस करता येतात आणि जेंडर जर चुकलं असेल तर ते पण आपण चेंज करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर इथे आपण तारखांविषयी जर पाहिलं, द पीरियड फॉर मेकिंग द अबाउट चेंजेस अँड पेइंग रजिस्ट्रेशन फीज बिटवीन 1 एप्रिल 2025 अँड 3 एप्रिल 2025. ड्यूरिंग दिस पीरियड candidates should correct their details as mentioned above in the application form through their own login. The registration link for new candidates is closed on 27th of March. Candidate to take note of this. म्हणजे आता ही जी एडिट फॅसिलिटी आहे ती अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांनी ऑलरेडी आपले रजिस्ट्रेशन इथे केलेले आहेत आणि ज्यांनी फॉर्म सबमिट केलेले आहेत. तर इथे आता जर तुम्हाला करेक्शन जर करायचे असतील, तुमच्या प्रोफाईलला सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करा आणि त्या लॉग इन मध्ये तुम्हाला ही एडिट करण्याची सवलत सीईटी सेल देत आहे. तर हा जो टाइम पिरियड आहे तो 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्हाला वेळ देण्यात येत आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या नावामध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, फोटोग्राफमध्ये, सिग्नेचर आणि जेंडरमध्ये चेंजेस करू शकता. जर नजर चुकीने तुम्ही चुकीचा डेटा भरला असेल तर त्याच्यामध्ये करेक्शन आता करणं शक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 तारखेपासून हे करेक्शन सुरू होतील आणि 3 तारखेपर्यंत चालतील. तर प्रायोरिटीवरती हा शेवटचा चान्स आहे. याच्यानंतर करेक्शन सीईटी सेल ऍक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे यावेळेस हे करेक्शन करताना व्यवस्थित लक्ष देऊन करेक्शन करा. कुठल्याही प्रकारच्या चुका यावेळेस होऊ देऊ नका. तर मग हे करेक्शन कसं करायचं, मी 1 तारखेला त्याच्यावरती परत एक व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेल फॉर्म मध्ये जाऊन करेक्शन कसे करायचे ते तुम्हाला त्यावेळेस समजून सांगेन. तर मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र सीईटी सेलने जे करेक्शन फॅसिलिटी आपल्या लॉ सीईटीच्या फॉर्म मध्ये अवेल करून दिली आहे त्याविषयी हा छोटासा अपडेट होता.
तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. आणि आमची जी क्रॅश कोर्सची बॅच 31 मार्च पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ दिले जाणार आहेत. सोबतच या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस एक्झामच्या अगोदर पूर्ण केला जाईल आणि तुमची तयारी जी आहे ती एक्झामच्या दृष्टिकोनातून करून घेतली जाईल. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि एक्झाम क्रॅक करण्यासाठी तयार व्हा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.